केंद्रामध्ये काय जातं, सायकलिक ऍडिक्शन पॅटर्न अँड ट्रेनिंग. काय पाहायचं आपल्याला, सायकलिक ऍडिक्शन अँड पॅटर्न आहे की नाही. म्हणजे हे पॅटर्न कशा असतात याच्यावरती आज आपल्याला थोडासा फोकस करायचा. म्हणजे काय पॅटर्न समजून घ्या म्हणजे काय सांगा बरं. आहेत ना आपल्याकडे काही लोक आहेत, 10 दिवस पिणं 10 दिवस थांबणं. काय होणं, 10 दिवस पिणं आणि 10 दिवस पिणं म्हणजे काय, ऍडिक्शन सायकल आहे. काय हे ऍडिक्शन सायकल आहे. मग घरच्यांना काय वाटतं, नाही कुठं आमचा माणूस बेवडा आहे, 8 दिवस पितो 8 दिवस थांबतो, नाही नाही महिन्यातूनच पितो, परत महिन्यातून 4 दिवस पितो, महिन्यातून 8 दिवस पितो. पण हे सुद्धा ऍडिक्शन पॅटर्न आहे. हा सुद्धा काय एक प्रकारचा ऍडिक्शन पॅटर्न आहे. आणि ह्याचे नुकसान सुद्धा भरपूर आहेत, जे नुकसान आता आपण पुढे जाऊन पाहणार आहे याच्यावरती. तुम्हाला जे वाटतंय ना मी 10 दिवस थांबतो, हे 10 दिवस थांबणं नाही. ते फक्त काय आहे, घरच्यांच्या दबावासाठी, घरच्यांनी जास्त तुमच्या पाठीमागे काहीतरी किरकिर केलेली असते म्हणून तुम्ही 4-8 दिवस 10 दिवस थांबतो आणि परत जुना पॅटर्न तयार होतो. मग हे कसं तयार होतं, काय होतं हे आपण बघणार आहे. काही जण 30 दिवस थांबतात, काही जण 15 दिवस थांबतात, काही जण 10 दिवस थांबतात, परत 8 दिवस पितात, परत 8 दिवस थांबतात, 10 दिवस पितात. आहे का नाही, हे सतत चालू आहे. आणि मग म्हणतात मला कुठे ऍडमिट करायची गरज हे आहे का, मी काय मानसिक आजारी आहे का, किंवा मी ऍडिक्ट झालोय का. मी ऍडिक्ट नाही ना, पिलं तर मी 15 दिवस नाही पित, मग परत प्यायला लागला 15 दिवस 5-6 दिवस परत अजिबात थांबत नाही. हे सगळ्यात घातक आहे. आणि त्यानं काय होतं, टॉलरन्स जास्त वाढतो. टॉलरन्स जर 15 दिवस थांबलाय तर पुढच्या 15 दिवसामध्ये त्याचा जो कोटा आहे तो अधिक प्रमाणात वाढतो. आणि त्या लोकांच्या 5-5 क्वार्टर होतात जेव्हा ते पितात ना, 5 क्वार्टर 6 क्वार्टर दिवसाला 3-3 क्वार्टर पितात. आणि मग टॉलरन्स वाढतो म्हणजे त्यांचा कोटा वाढत जातो. काय वाढतो त्यांचा, आणि मग 50-50 हजार 60-60 हजार लाख रुपये आहे की नाही घालवले आपण, नाही का नाही घालवले. 10 दिवसात 1 लाख रुपयाचा चुरडा केला. किती, 1 लाखाचा चुरडा 10 दिवसामध्ये केला. खरं आहे ना की नाही, नाव नाही घेत मी, काळजी नका करू, पण केला. किती दिवसात, 10 दिवस. आपण अशी पिली 3 महिने थांबवलेली की बोलायचं काम. आणि मग आता घरच्यांना काय वाटतं, नाही हो कधीतरी पितो, थांबेल ना, आता महिना ठेवला. हे अवघड आहे, हे शक्य नाही. हा तुमच्या फॅमिलीचा गैरसमज आहे. हे पहिलं तुमच्या लक्षात घेतलं पाहिजे. कळलं. त्याच्यामध्ये ऍडिक्शन सायकल मध्ये काय येतं, ट्रिगर. मग तुम्हाला सांगितलं मी, एखादा जर व्यक्ती पानटपरीवर सिगरेट ओढत असेल आणि तुम्ही जर सिगरेटचं तुम्हाला ऍडिक्शन असेल तर काय होतं, पाहिल्यानंतर तो ट्रिगर पॉइंट आहे. काय आहे तो, पिऊशी वाट आहे का नाही, ट्रिगर पॉइंट आहे. मग ती काय, ट्रिगर पॉइंट म्हणजे काय आल्या, तुमचं घर असू शकतं, मित्र असू शकतात, तुमच्या ज्या काही बिअर शॉप आहे त्या बिअर शॉपे असू शकतात, वाईन शॉपे असू शकतात, आहे का नाही. तुमचं रोजचं बसण्याचं ठिकाण एक ट्रिगर पॉइंट आहे असू शकतं. हे सगळे काय आहेत, हे ट्रिगर. याला आपण ट्रिगर पॉइंट म्हणतो. म्हणजे तुमची इच्छा निर्माण करण्यासाठी प्यायला तयार करणं, प्यायला काय करतं, ते इच्छा निर्माण करतं पिण्याची, याला म्हणतो आपण ट्रिगर पॉइंट. आणि मग क्रेविंग्स तयार होते. क्रेविंग्स म्हणजे काय, इच्छा तयार झाली, मग इच्छा होते पिण्याची, क्रेविंग्स होते. आणि मग आपण यूज म्हणजे काय, आपण त्या गोष्टीचा वापर करतो. बिहेवियरली आपण काय करतो, त्याचा वापर करतो, म्हणजे आपण मग ते घेतो. आणि मग आपल्याला नंतर काय होतं, गिल्ट म्हणजे काय, पश्चाताप होतो, नाही आज प्यायचे नव्हतं, पिलो, उद्यापासून पिणार नाही. आणि मग अबस्टन्स सांगितलं. अबस्टन्स म्हणजे काय, आता शेवट, आता नको, आता शेवट, आता प्यायचे नाही. आणि परत उद्या संध्याकाळी ही सायकल चालू होती. परत ट्रिगर, मग परत रिलॅप्स, परत मग उद्या गिल्ट, परत अबस्टन्स, आज शेवट, आता नाही, 90s आजच्याच दिवस, आहे की नाही, आणि परत रिलॅप्स. आणि हेच तुमच्या बाबतीत आता 6 महिने 7 वर्ष 10 वर्षापासून चालू आहे. 2-2 वर्ष 3-3 वर्षापासून हे सगळं तुमच्या बाबतीत काय चालू आहे. तुम्ही थांबू शकत नाही, स्वतःला थांबवू शकत नाही. आणि म्हणून इथं तुम्हाला मी सांगतोय, जबरदस्तीपेक्षा तुम्ही स्वतःहून उठून केलं पाहिजे. जे मगाशी मी पावलाचं तुम्हाला काय दाखवलं, पावला एक शास्त्रज्ञ होते सायकोलॉजीचे, आहे का नाही, बिहेवियर थेरपी त्यांनी तयार केली होती. त्यांनी काय करायचे, कुत्र्याला जेवण देण्याच्या अगोदर पहिल्यांदा काय केलं, जेवण दिलं, घंटा वाजवली. असे कितीतरी वेळा केलं त्यांनी, जेवण दिलं, घंटा वाजवली, जेवण दिलं, घंटा वाजवली, जेवण दिलं, घंटा वाजवली. आणि नंतर काय केलं, मग
फक्त घंटा वाजवली पण जेवायला दिलं नाही, तरी सुद्धा मग त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ यायला सुरुवात झाली की आता मला माझा टाइम झालाय जेवायला. तसं तुमच्या बाबतीत हे काय झालेलं आहे, काय झालेलं आहे, माइंडसेट झालाय. म्हणजे काय झालंय, सायकल तयार झाली, एक सायकल तयार झाली, बरोबर आहे ना. आणि ही सायकल तुटली पाहिजेत. मग ही सायकल तोडायची म्हणजे काय, काय जादू आहे का? ही जी सायकल आहे, ही सायकल तोडण्यासाठी जे एमबीटीचा आपण इथं वापर करतोय, हे जे काही मेंदूच्या किंवा तुम्हाला जे न्यूरोप्लास्टिसिटी न्यूरोसायन्स मी सांगतोय, हे त्यासाठी आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही वाचन केलं पाहिजे, त्यासाठी योगा केला पाहिजे, नवीन नवीन सगळ्या आवड ह्या 90 दिवसात येतो तुम्ही राबवल्या पाहिजेत. या 90 दिवसात या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःवरती अवलंबल्या पाहिजे. तर कुठेतरी बाहेर जाऊन नवीन पॅटर्न तयार होईल आणि हा जो जुना पॅटर्न आहे, ही जी जुनी सायकल आहे, ही ब्रेक होईल. काय होईल, नाहीतर मग इथं तुम्ही टाइमपास करून जर गेलात 90 दिवस, तर गेल्यानंतर तो जुनीच सायकल, जुनाच पॅटर्न परत परत रिलॅप्स, परत ट्रिगर, परत क्रेविंग, परत वापर, परत पश्चाताप, परत आज शेवट, पुन्हा चालू, परत सकाळी तेच, परत तेच, परत तेच. आणि हेच आतापर्यंत तुमच्या बाबतीत चाललं. म्हणजे तुम्ही स्वतःला थांबवू नाही शकत. आणि म्हणून तुम्हाला मग ह्या व्यसनमुक्तीमध्ये, आपल्या वेद व्यसन मुक्ती केंद्रामध्ये तुम्हाला ऍडमिट करण्याची वेळ आली, रिहॅबिलिटेशन मध्ये ऍडमिट करण्याची वेळ आलेली आहे. कशासाठी, तुमच्यामुळं तुमच्या स्वतःवर आलेली एक वेळ. येते का लक्षात? मग हे सगळे पॅटर्नच काय झाले पाहिजे, चेंज झाले पाहिजेत, आपल्याला बदलता आले पाहिजेत. आणि हे बदल करणं तुमच्या हातात आहे, माझ्या नाही. माझे जर बदल करायचे आहेत, काही सवयी, माझे काही पॅटर्न जे जुने मला बदलायचे असतील, तर मला काय करावं पाहिजे, माझं वर्तन, बिहेवियर मला माझं चेंज करावं लागेल. मग हे कशा पद्धतीने होणार आहे, मला नवीन आवड निर्माण कराव्या लागतील. हे सगळं पुढे मी तुम्हाला आता ह्याच्यामध्येच सांगणार आहे. त्याच्यामध्ये काय, ट्रिगर म्हणजे काय, मगापासून आपण बघणार. हे जे मगाशी मी ट्रिगरचं थोडक्यात सांगितलं, ट्रिगर, क्रेविंग, हे बघणार आहे आपण पुढे. म्हणून आता आपण ट्रिगर म्हणजे काय, तणाव. तो कामाचा ट्रेस असेल, मला आज लयच काम झालं म्हणून थोडीशी घ्यावी लागणार आहे का नाही, तणाव असतो. किंवा वादविवादातला ताण असतो, बरेचसेच असे तणाव आहे. एकटेपणा म्हणजे तुम्हाला मोकळा वेळ जास्त असतो. सुट्टीच्या दिवशी बघा, तुमच्याकडे शनिवार रविवार वेळ असतो, आणि मग आता वेळेत करायचं काय, मग तुम्ही काय करता, टाइमपास म्हणून वेळेचं त्या सगळेच करतात असं नाही, पण जे ऍडिक्ट आहेत ते काय करतात, शनिवार रविवार सुट्टी असल्यावर मस्तपैकी सकाळी जायचं, चिकन वगैरे किंवा मटण आणायचं आणि बायकोला आपलं बनवायला सांगायचं, आणि इकडे दिवसभर ह्याचा कार्यक्रम. आणि मग ओव्हर झाली, ब्लॅकआउट झाला की सकाळी हँग ओव्हर उतरण्यासाठी थोडीशी ठेवलेली पिली की मग आज राहू दे जरा कामाला जायला, सुट्टी मारतो सोमवारी, काय 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 हरकत नाही, फरक पडत ऐक ना, होतं ना असं बाबतीत तुमच्या. आणि मग त्या दिवशी सुट्टी, आणि मग हे पॅटर्न परत वाढत जातं. एकटेपणा असणं सुद्धा, एकटं वाटणं सुद्धा, हे सुद्धा तुम्हाला घातक आहे. हे सुद्धा काय, ट्रिगर आहे तुमचा, एकटं वाटणं. मोकळा वेळ असणं हे सुद्धा तुमच्यासाठी तो ट्रिगर पॉईंट आहे. त्याच्यानंतर भावना, भावनेमध्ये इमोशन्स तुम्हाला सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये रागाचे इमोशन्स असतील, अनेक इमोशन्स प्रकारचे, तर ते सुद्धा काय तुमचा ट्रिगर पॉईंट आहे. आणि तुमचे मित्र सांगितलं मी, त्या मित्रांच्या सोबत जाणं म्हणजे ट्रिगर वाढतो. नाही आता ह्यांच्यात म्हणजे थोडासा आता प्यायला लागतो, तुम्हाला जसं वाईन शॉप दिसली, तो ट्रिगर पॉईंट आहे. तुमचं रोजचं पिण्याचं बसण्याचं ठिकाण ट्रिगर पॉईंट आहे. तुमचे पिणारे जे मित्र आहेत रोजचे भेटणारे, तो तुमचा काय ट्रिगर पॉईंट आहे. काय सगळे हे तुमचे ट्रिगर्स आहेत, तुम्हाला पिण्यासाठी मजबूर करतात. ट्रिगर्स तुमची इच्छा निर्माण करणारे पॉइंट्स आहेत. काय ते तुमचे आहे का नाही. मग आता इथून गेल्यावर त्या ट्रिगर पॉईंट पासून सुद्धा आपण कसा बचाव केला पाहिजे, ते सुद्धा या ठिकाणी आपण ते ट्रेनिंग मध्ये शिकणार आहोत. आणि मग क्रेविंग काय, इच्छा निर्माण होते, म्हणजेच काय होतो, डोपामाइन रिलीज करतो. डोपामाइन मिळत नाही आपल्याला, मग ते क्रेविंग मुळे काय होतं, क्रेविंग मध्ये आपण तुम्ही घेतली, वर्तन केलं. वर्तन म्हणजे कुठलं वर्तन केलं, पिण्याचं वर्तन. तुमच्या शरीरात एकदा ती गेली, डोपामाइन रिलीज झाला, शांत, मग भारी वाटतं तुम्हाला. मग काय वाटतं, बरं वाटतं, भारी वाटतं. म्हणजे मेंदू डोपामाइन रिलीज करतो कधी, घेतल्यानंतर. इच्छा जेव्हा अति इच्छा होते, प्रकट होते, आणि तुम्ही जेव्हा घेताय तेव्हाच डोपामाइन रिलीज होतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग काय, बिंग्स फेज म्हणजे काय, बिंग्स म्हणजेच सायकल, परत तोच फेज आहे, बिंग्स म्हणतो. म्हणजे हेवी ड्रिंकिंग, लॉस ऑफ कंट्रोल, तुम्हाला तुमचं समजत नाही.
हेवी ड्रिंकिंग म्हणजे दारूचं अतिसेवन, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, लॉस ऑफ कंट्रोल. काय होतं, आपला कंट्रोल सुटतो, लॉस ऑफ कंट्रोल आहे. अति प्रमाणात घेता तुम्ही, कशामध्ये घेता, अति प्रमाणात. तो सुद्धा काय, हा सायकल आहे. बिंग फेज हे काय सुद्धा सायकल आहे. हे तुमच्या बाबतीत घडतं, हे तुम्हाला माहित आहे, म्हणून रात्री तुम्ही ब्लॅकआउट होता. आणि मग कोण काय म्हणलं, तुम्ही कुणाला शिवी दिली, तुम्ही काय रात्री वर्तन केलं, बायकोला मारलं की नाही मारलं, की आई वडिलांना शिवी गेली, दुसऱ्या दिवशी विचारलं तुम्हाला काय समजत आठवत नाही म्हणून सांगता. तुम्ही काय म्हणताय सरळ, मला काय रात्री झालं ते कळत नाही, मला आता आठवत नाही, आहे का नाही. ब्लॅकआउट मध्ये, ब्लॅक याच्यामध्ये जाता, येते का लक्षात तुम्हाला. त्याच्यामध्ये अबस्टन्स, अबस्टन्स मगाशी मी तुम्हाला सांगते काय, टेम्पररी स्टॉप, रिकव्हरी नाही. आज नाही पेज, उद्या सांगितलं मी. काय काय सांगितलं, ट्रिगर, क्रेविंग्स, आणि काय सांगितलं, यूज, आहे ना. यूज नंतर काय, ऍबस्टन्स, बरोबर आहे ना. ऍबस्टन्स नंतर रिलॅप्स, हे ऍबस्टन्स काय, टेम्पररी स्टॉप. मग काही काळापुरतं तुम्ही ऍबस्टन्स काय करता, थांबता. मग 10 दिवस थांबायचे, 5 दिवस नंतर चालू, महिनाभर थांबायचे, परत 15 दिवस कंटिन्यू, 4 दिवस थांबायचे, परत 2 दिवस पुढचे प्यायचे, आठवड्याभर काम करायचं, परत 2-3 दिवस सुट्ट्या टाकायच्या, आणि कंटिन्यू ओव्हर होत जायचं, एकदम ओव्हरफ्लो. सांगितलंय मागच्या ह्याच्यात. तर हे तुमचं काय अबस्टन्स आहे. लक्षात घ्या तुमचे हे पॅटर्नच कसे आहेत. हा, आणि फेस कॉन्फिडन्स म्हणजे काय, मी कंट्रोल मध्ये आहे. मी कशात आहे, इल्युशन्स, भ्रमात राहता तुम्ही. भ्रम आहे ते, भ्रम, भास, भ्रम म्हणतो आपण त्याला, इल्युशन्स. काय आहे ते, जसं हॅल्युसिनेशन होतात ना, हॅल्युशन्स, तसंच ते भ्रम अवस्था तयार होते तुमची, की मी आता कंट्रोलमध्ये. तुम्हाला असं वाटतं की मी आता 10 दिवस पिलो नाही म्हणजे कंट्रोलमध्ये, आणि कंट्रोलमधनं परत कधी तुम्ही 5 दिवसात प्यायला सुरुवात करताय, परत मग थांबताय, परत पिताय, हे सगळं हे काय आहेत, फॉल्स आहेत. कॉन्फिडन्स आहे तुमचा स्वतःवरचा असणारा फॉल्स कॉन्फिडन्स. फॉल्स म्हणजे काय, आहे का नाही, तुमचा चुकीचा कॉन्फिडन्स आहे, चुकीचं मत आहे तुमचं. हे शक्य होणार आहे का तुमच्याकडून, नाही होणार आहे. म्हणून तुम्हाला ह्या ट्रेनिंगची गरज आहे, तुम्हाला शिकण्याची गरज आहे, आणि याच्यावरती प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, जे आपण या ठिकाणी प्रॅक्टिकली घेतोय. पण तुम्ही मला करताना ते दिसत नाही. कारण काय, जर मी हंटर घेतला तरच तुम्ही करता, जर मी हंटर साईडला ठेवला तर तुम्ही करत नाही. आणि मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. आणि मग इथून गेल्यानंतर व्यसनमुक्तीत काय केलंच नाही, काय गोळ्या, अरे गोळ्यांच्या पेक्षा तुला आता काय गरज आहे. गोळ्या ह्या आपल्याला क्रेविंगसाठी दिलेल्या आहेत. जर अजून काय आम्हाला वाटलं, तुमच्या बिहेवियरमध्ये चेंजेस वाटले, क्रेविंग्समध्ये अजून काय वाटलं, मग आपण गोळ्या अजून चालू करतोच दुसऱ्या. पण जर तुम्ही विड्रॉल मधून बाहेर आलाय आणि जर गोळ्यांची आवश्यकता भासत नसेल, तर त्या गोळ्या जर डॉक्टरने थांबवल्या तर त्याला आपण काय करू शकतो का. पण जाताना सुद्धा आपण डॉक्टरना दाखवतो, आपल्या सायकेट्रिस्ट डॉक्टरना, आणि परत मग त्या काही दिवसांसाठी गोळ्या सर चालू करतात, संपल्या की बंद करा म्हणून सांगतात, किंवा कुणाला जर बंद करता येत नसेल त्याला सांगतात, परत व्हिजिटला ये, हळूहळू डोस कमी करत जातात. ह्या गोष्टी असतात, स्टेप बाय स्टेप आहे सगळं. पण तुम्ही काय करताय माहिती आहे का, सगळ्या घरच्यांना काय करायला बघता, तुम्ही उल्लू बनवायला बघता. हे असं नाही, असंच आहे, ते जेवणच खराब आहे, हेच खराब आहे. अरे सगळं तुम्हाला चांगलं देऊन सुद्धा तुम्ही काय करता, परत बाहेर जाऊन संस्थांची बदनामी करत असता. कारण बरेच जण आहेत, मी बऱ्याच ठिकाणचे बघितलेले, त्या संस्थेत आले की मला सांगायचं, माझ्याकडं गेलं की त्या संस्थेला सांगायचं, हे चालू असतंय तुमचं. हा, हे करू नका. कारण मग काय होणार आहे ना, सुधारणा नाही होणार, सुधारणा होणार नाही. तुम्ही त्या जुन्या पॅटर्न मध्येच अजून अडकलेला. मी कशासाठी आलो हे पहिलं टार्गेट ठेवा तुमच्या डोक्यात, आणि मला काय शिकायचं आहे, मला जे प्रॅक्टिस दिलंय ते मला इथं प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करायचं बस. मला जे रिडिंग रायटिंग मला जो काही विषय दिलेला आहे, तो विषय मला काय करायचा आहे, कंप्लेंट करायचा आहे. तो टास्क मला आज पूर्ण करायचा. तो टास्क काय करायचा आहे, मला पूर्ण करायचा आहे. याच्याऐवजी तुमची मापं काय असतात, दुसरेच असतात. दुसरंच काय काय तुमचे विषय असतात पर्सनल. परवाच झापलोय मी एकाला, एक नाही पर्सनलवर. तर ते तुमच्या या गोष्टी करू नका. मी कंट्रोलमध्ये आहे. हा पहिल्यांदा एक तुमचा जो काही अति कॉन्फिडन्स आहे हा थांबवा. हा काय केला पाहिजे, थांबवला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगण्याच्या पाठीमागचं कारण आहे, कारण हे थांबू नाही शकत. हा तुमचा अति कॉन्फिडन्स. आज नाही पिणार एवढं लक्षात ठेवायचं. आज पिणार नाही, आजचा दिवस मला प्यायचे नाही, मला फोकसमध्ये राहायचं आहे. काय करायचं, मला फोकसमध्ये राहायचं आहे.
हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे ठेवत नाही आणि हे प्रॅक्टिसनुसारच घडणार, हळूहळू घडणार, एकदम घडणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय, रिलॅप्स. सायकल काय होते, परत ट्रिगर आला, क्रेविंग झाली, परत मग यूज झाला, परत मग अबस्टन्स झाला, नाही अबस्टन्सच्या अजून एक आहे मी काहीतरी सांगितलेला, गिल्ट झाली, गिल्ट नंतर मग परत अबस्टन्स, म्हणजे नाही आता प्यायचे नाही, आता नाही, आणि परत रिलॅप्स, परत ट्रिगर, परत क्रेविंग, परत यूज, परत गिल्ट, पुन्हा अबस्टन्स आणि पुन्हा रिलॅप्स. मग ही सायकल कधी बंद होणार? तुमच्या मनावर आहे. हे माझ्या मनावर आहे का? मी मगाशीच सांगितलं, मला जर बदल करायचा असेल तर मला माझ्यामध्ये ते बदल करावे लागतील. मग एक दिवस मी बदल केला, आजच्या दिवस उठलो सकाळी योगा करायला, आणि आज सकाळी योगा केला आणि उद्या नाही उठलो, तर मग होईल का? पॅटर्न बदलेल का माझा? रोज सवय लागेल का मला योगाची? नाही लागणार. त्यासाठी काय करावं लागेल? मला कंटिन्यू माझ्या मेंदूला सवय लागूपर्यंत 90 दिवस, वर्षभर कंटिन्यू मला काय करावं लागेल? ते जरी आळस वाटला तरी उठून मला योगा करावाच लागेल. काय करावं लागेल? योगा करावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. तरच मला योगाची आवड निर्माण होईल, तरच मला जिमची आवड तयार होईल. क्रिकेटर बघा तुम्ही, त्यांचं फोकस आहे इंडियामध्ये खेळायचं, इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याचं, नॅशनलवर मला क्रिकेटला माझ्या टीममध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. रात्रंदिवस, तुम्ही शरीर सौष्ठव स्पर्धक पाहिलेत का? रात्रंदिवस त्यांचे बघा तुम्ही व्यायाम कसा करतात. पैलवान बघा, जिम जसा तुम्ही शाळेत शिकताय तसं पैलवान हॉस्टेल सारखं तिथं जाऊन राहतात, तालमीमध्ये तिथंच बनवतात, तिथंच खातात आणि तिथंच व्यायाम करतात कंटिन्यू. त्यांचा फोकस एकच, हिंद केसरी होणे, महाराष्ट्र केसरी होणं आहे का नाही? कारण त्यांच्या डोक्यात आहे, त्यांनी ठरवलेलं आहे. आणि तुम्ही काय ठरवलंय? गेलं की 90% आपलं जेवलं की प्यायच, उद्या परत नाही प्यायच, आता लय दिवस झाला ना, आणि मग परत पॅटर्न 90 वरनं चालू होतं. तर हे चक्र तुमचं थांबलं पाहिजे, ही सायकल पुन्हा सुरू होते, या सायकलला थांबा. ह्याच्यामध्ये रिस्क काय माहिती आहे का तुम्हाला? सायकलिक पॅटर्न मध्ये ह्या रिस्क आहे, 10 दिवस थांबणं, 10 दिवस पिणं. यात रिस्क काय माहिती आहे का? लिव्हर लवकर डॅमेज होतं तुमचं. लिव्हर काय होतं? लवकरात लवकर डॅमेज होतं. एन्झायटी वाढते, एन्झायटी वाढते, फॅमिली इश्यूज तयार होतात, फॅमिलीत ती बडबड चालू होते, फॅमिलीमध्ये वादविवाद चालू होतात, होतात का नाही? हे तुमच्या बाबतीत पण होतंय आणि या सायकलमध्ये पण होतंय. म्हणजे ही सायकल तुमची पण आहे. असं समजू नका की तुम्ही सुद्धा 2 दिवस चांगला राहायला बघताय, तिसऱ्या दिवसापासून परत चालू, पुन्हा चालू. कळलं? हे लिव्हर डॅमेज होणं आणि तुमचा कोटा जास्त वाढणं. हे कधी? 10 दिवसातून म्हणताय ना तुम्ही, मी 10 दिवस थांबतो सर, मी 15 दिवस पित नाही हो, परत 5 दिवस एवढी पितो की मला माझं कळत नाही. म्हणजेच काय? तर तुमचा तो कोटा वाढलेला असतो, तुमचा टॉलरन्स वाढलेला असतो आणि कुठंतर थांबलं पाहिजे. त्याविषयी आपण न्यूरोसायन्सच्या भाषेत आपण ते पाहिलेलं आहे, आपण बायोलॉजीच्या भाषेत ते पाहिलेलं आहे, आपण केमिकलच्या भाषेत सुद्धा ते पाहिलेलं आहे का नाही? तर ते पुढे जाऊन आपल्याला अजून बऱ्याचशाच गोष्टी याच्यात शिकायच्या. त्याच्यामध्ये मग काय आता? माइंड ट्रॅप्स म्हणजे काय? रॅशनलायझेशन, काय मिनिमायझेशन, म्हणजे काय करायचे आता? हे तुटलं पाहिजे. डिनायल, तुटत नाही, तुम्ही मान्य करत नाही. हे काय करत नाही तुम्ही? मान्य न करणं, हे सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही पिलोय बाबा, किंवा मी इतकं पितोय, हे तुम्ही मान्य करत नाही. कधीतरीच पिलोय, 10 दिवसात पिलो का? कुठं पिलो? मग 5 दिवस पिलो म्हणून काय झालं? ही सायकल वाईट आहे. ही सायकल काय तुमच्यासाठी वाईट आहे. त्याच्यामध्ये ब्रेक विरुद्ध रिकव्हरी. काय? ब्रेक विरुद्ध रिकव्हरी. मग आता इथं तुमचा ब्रेक मिळालाय, आता तुमची रिकव्हरी चालू आहे. काय झालं आता? रिकव्हरी. मग ही रिकव्हरी प्रॅक्टिसनं जास्त होईल. कशाने जास्त होईल? प्रॅक्टिकली. नवीन न्यूरोपॅथवे, मेंदूमध्ये नवीन न्यूरोप्लास्टी तयार करायचे आपल्याला, म्हणजेच काय? रिकव्हरी करायचे. आणि जुना मार्ग आपल्याला काय करायचा? हळूहळू कमजोर होत जाईल. नवीन गोष्टी शिकत जात असताना जुन्या गोष्टी हळूहळू कमजोर होतात. जुन्या गोष्टी काय होतात? तर ते तुम्ही करत नाही. आणि म्हणून मग काय आहे? शरीराने इथं, मनानं मात्र तुम्ही अजून वाईन शॉपवरच असलाय. तुम्हाला इथं मेडिटेशन करायला सांगितलं की तुम्ही शरीराने इथं असताय,
पण मनाने कुठं असताय? घरी, मित्रांच्यात, आई काय करत असेल, बायको काय करत असेल, तुम्ही तिकडं, आणि इकडं मी मेडिटेशन शिकवतो. इकडे मला वाटतं मेडिटेशन करताय, पण तुम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही कुठं असताय. आणि मग काय होतं, पॅटर्न जुनेच राहतात, नवीन पॅटर्न बनत नाहीत. आणि परत 90 दिवस काय, मी तुम्हाला 120 जरी दिवस इथं ठेवलं तरी पुन्हा गेल्यावर तेच होणार. पुन्हा गेल्यावर तेच होणार, तीच सायकल. लक्षात येतं तुम्हाला मला काय म्हणायचं? तीच सायकल होणार. म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला आता सोल्युशन काय आहे? मग अवेअरनेस. तुम्हाला मी शिकवतो, इथं आपण एमबीटीचं प्रॅक्टिस घेतोय, अवेअर राहायचं, पण तुम्ही करत नाही ते प्रॅक्टिस. लक्षात येते माझ्या? त्याच्यानंतर ट्रिगर पॉईंट्स कोणते ते कंट्रोल करायचे. म्हणजे काय, आपल्याला कंट्रोल नाही करायचं, ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे. आपल्याला ट्रिगर पॉईंट कसे तयार होतात ते पाहायचं आहे. कुठं? आपल्या बॉडीवरती. आपल्या बॉडीवरती जे सेन्स होतात त्याच्या पुढे मी माइंडफुलनेस सांगणार आहे. त्याच्यानंतर सपोर्ट. अलग अलग सपोर्ट म्हणजे कुठलं? जसं ए ग्रुप्स आहेत, अल्कोनिक एनोनॉमस आहे, अशा बाहेरच्या सपोर्ट टीम्स आहेत, त्यांचा आपल्याला काय करावं लागतं? सपोर्ट घ्यायला. माझ्यात अर्थ स्प्रिंग म्हणजे बॉडी स्कॅन. माइंडफुलनेस म्हणजे काय? बॉडी स्कॅन आहे. तुमच्या शरीरावरती पहिल्यांदा हे सेन्सेशन निर्माण होतात. ट्रिगर येणं हे तुमच्या शरीरावर सेन्सेशन होतं. क्रेविंग होणं पहिल्यांदा तुमच्या शरीरावरतीच तयार होत, आणि मग त्याच्यातून यूज होत. काय होतं? त्याच्यातून यूज. आणि मग तिथं तुम्हाला मी प्रॅक्टिस शिकवलंय की करायचं कसं आहे, आणि ते हवं तर उद्या परत एकदा आपण शिकूया. तर तुम्ही ते करताना मला दिसत नाही, एकदाही कोणी मला करताना दिसलेलं नाही, एकदाही. मी जेव्हा सांगाल ना तेव्हाच, तोपर्यंत स्वतःहून तुम्ही काहीही करत नाही. त्यामुळं तुमचा मग काय, हा पॅटर्न तुटत, बिंग्स पॅटर्न तुटत नाही, हा पॅटर्न तसाच राहतो. सायकलिक बिंग्स पॅटर्न हा तुमचा कंटिन्यूली तसाच राहतो, तो तुटत नाही. म्हणून हे प्रॅक्टिस आपण एमबीडीचं इथं प्रॅक्टिसमध्ये शिकवतो. आणि लहानात लहान गोष्टी जर शिकत गेला तरच पुढे जाऊन ही सायकल तुम्ही ब्रेक करणार. ही सायकल काय करणार? ब्रिंग सायकल, सायकलिक सायकल काय करणार? तुम्ही ब्रेक करणार आणि नवीन आयुष्य जगायला सुरुवात करणार. पण जोपर्यंत ही सायकल ब्रेक होणार नाही तोपर्यंत ती सायकल सतत चालू राहणार. ट्रिगर, क्रेविंग, यूज, गिल्ट, अबस्टन्स, बरोबर, आणि रिलॅक्स. पुन्हा 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 ते चक्र परत 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 चालू. आणि कुठेतरी तुम्हाला काय केलं पाहिजे? थांबलं पाहिजे. मग याच्यामध्ये फायनल काय? पॅटर्न बदला, आयुष्य बदलेल. मग हे पॅटर्न बदलायला आपण काय केलं पाहिजे? तर या ठिकाणी जे आपण ट्रेनिंग घेतोय त्या ट्रेनिंगमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 7-8 वाजेपर्यंत जे काय आपलं शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये मनापासून सहभागी होणं. आणि रात्री 10ला जे झोपताना सुद्धा मी प्रॅक्टिस दिलेलं आहे, झोप नाही लागली तरी ते प्रॅक्टिस काय करणं झोपताना बेडवर आपल्या ते प्रॅक्टिस करणं. पण हे करताना तुम्ही दिसताय का? नाही दिसत. तर हे मला दिसायला हवं उद्यापासून. कारण मी रोज रोज प्रत्येक सेशनला तेच सांगतोय, तुम्ही मान हलवताय आणि उद्या परत मला शिकवताना तेच सांगावं लागतं. आणि म्हणून मग रिकव्हरी रेट कमी येतो. तुमचा रिकव्हरी रेट काय येतो? आणि मग रिलॅप्स होण्याची शक्यता किती असते? जास्त असते. रिलॅप्स होण्याची शक्यता तुमची जास्त असते आणि म्हणून तुम्ही जास्त रिलॅप्स होताय. आणि म्हणून मग इथं जर 20 लोक आहेत त्या 20 लोकातली 3-4 चांगले होऊन जातात, बाकीचे परत. कारण तुम्ही मनाने नाही, तुम्ही कोणी तर कोणाला फुगवतोय, कोण तर कोणाला सांगत, हे काय सांगतो आपल्या मनावर आहे. अरे हो, तुझ्याच मनावर आहे. तूच स्वतःच्या मेंदूला चेंज करणार आहे, तूच न्यूरोप्लास्टी तुझी बनवणार आहे, आम्ही नाही बनवणार आहे. तुझ्याच आहे मनावर. घरच्यांना पुन्हा आम्ही शिकवल्या, ते काय शिकवतात, माझ्या मनावर बदलायचं का नाही, बघ मी बदलतो का नाही उद्या, बघ मी उद्या बदलतो का नाही. म्हणजे मगाशी त्याच्यासाठी मी काय सांगितलंय वाक्य, ते बघ मी फॉल्स कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुमचा. काय? फॉल्स कॉन्फिडन्स आहे. बरोबर. फॉल्स म्हणजे काय? चूक आहे का नाही? चुकीचा तुमचा गैरसमज आहे आणि तुम्ही ते घरच्यांना तसं भासवण्याचं काम करताय. काय करताय तुम्ही? घरच्यांना ते भासवण्याचं काम करताय. लक्षात ठेवा. तर हा पॅटर्न बदलायला आपण शिकवतोय आणि ते म्हणून मग मी आजपासून काय करणार आहे, प्रत्येकाच्या वरती एक जबाबदारी देणार आहे. त्या जबाबदारीनुसार त्यांनी ते काम करून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग ती जबाबदारी आज मी वाटणार आहे. ते कारण काय, माझ्या एवढ्या लक्षात ह्या 10 दिवसात आलंय की तुमचं काय पॅटर्न चेंज होण्यात झालं. मी रोज सांगतोय, रोज तेच, रोज सांगतोय, रोज तेच. त्याच्यामुळे आता आपण काही तुमच्यातले मेंबर असे नेमणार आहे की ते तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतील आणि ते स्वतःही करतील. त्या
मेंबरची जबाबदारी राहील, त्या मेंबरची काय राहील जबाबदारी. तर इथंच आपण काय करूया, थांबूया. थांबण्या अगोदर आपली काय झाली पाहिजे, प्रार्थना. चला, कोण घेणार आज प्रार्थना? हा, घे, व्यवस्थित घ्यायची आणि जरा आतून झाली पाहिजे. मेंगळ्यात म्हणायचं म्हणून नाही, तो सुद्धा एक पॅटर्नचा भाग आहे, नवीन पॅटर्न तयार करण्यासाठी येतो भाग. हा, व्यवस्थित घ्यायची अगदी. चला. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे. थँक्यू, धन्यवाद.